मुलांमध्ये हिंदी भाषा सक्तीचा जो जी.आर. काढण्यात आलेला होता तो जी.आर. आता सरकारने मागे घेतलेला आहे। मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा कुठेतरी विजय झाला असं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गुडलक चौकामध्ये पेढे वाटले जात आहेत, जल्लोष केला जातो। आपण बघतोय माझ्याबरोबर मनसैनिक आहेत, पेढे वाटतायत, फटाके फोडून झालेले आहेत आणि प्रचंड उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सगळ्याच मनसैनिकांमध्ये आहे। आपण बघतोय खूप मोठा विजय आहे खरं तर हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंदोलनापूर्वीच विजय मिळवला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं। काय सांगाल, आंदोलन होणार होतं, मोर्चा होणार होता, सरकार घाबरलं असं वाटतं आता? पहिला पेढा घ्या, तुम्हाला 2 मिनिटं जरा पहिला पेढा घ्या, तोंड गोड करा। आणि तुम्हाला मी सांगतो, हे दोन्ही जी.आर. रद्द झाले म्हणजे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आणि मायभाषेचा आपला विजय झालेला आहे। आणि हा विजय उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही साजरा करतोय। आणि या सरकारला या मराठी भाषेने आणि माननीय राजसाहेब आणि असंख्य पक्षाची लोक पाठिंबा देत होती, साहित्यिक होती, लेखक होते, शाळा होत्या, सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं ह्या राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी ते दोन्ही जी.आर. रद्द केले। आणि ते रद्द केल्यानंतर मोर्चा काय होणार आहे मोर्चाचं ते माननीय राजसाहेब निर्णय यांना थोड्याच वेळात घेतील। त्याच्यानंतर भविष्यात आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यासाठी म्हणून हे सुद्धा प्रयत्न असणार। कदाचित निवडणूक आहे त्याच्यामुळं मे बी त्यांनी जी.आर. रद्द केलेला आहे, पण ह्याच्यामध्ये ते आत्ता एक मला कार्यकर्ता बोलला की आपल्याला सावध राहायला पाहिजे, ही लोक कधी काही करू शकतात। तर मला असं वाटतं निवडणुकीमुळे घाबरून जो पाठिंबा मिळाला कदाचित तो रद्द झालेला असेल, पण आपण निवडणुकीसाठी नाहीच तर महाराष्ट्रासाठी मराठीसाठी हा ॲक्च्युली हा घाट घातलेला होता। आणि जो प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपण ह्याच्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला पाहिजे। त्याच्यामध्ये पत्रकार मंडळी सुद्धा आहेत आणि मराठीसाठी, मराठी जतनासाठी या पुण्यामध्ये, हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, सगळ्यात जास्त मराठी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने कुठं रुजली, कुणी जतन केलं ते इथल्या लेखकांनी, इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांनी केलेल्यांनी, हा त्यांचा विजय आहे। आणि तो विजय उत्सव आम्ही साजरा करतोय पेढे भरून सगळ्यांना, आणि एक धमाल आहे। आणि ह्याच्या पुढे मराठीच्या नादी कुणी लागायचं नाही हा मात्र संदेश यातनं गेलेला। या सगळ्यामध्ये ठाकरेंचा वाटा खूप मोठा आहे। 100% यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा वाटा आहे। भाजपाने महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न डाव आखला होता, तो राजसाहेबांनी उधळून लावलेला आहे। यामुळे राजसाहेबांचा त्या संपूर्ण मराठी लोक धन्यवाद मानत आहे, आम्ही पण राजसाहेबांचं पूर्ण धन्यवाद मानत आहे। काय वाटतं एकंदरीत ही हिंदी सक्ती जर झाली असती किती महाराष्ट्राला यातून सोसावं लागलं असतं? मी सांगतो ताई तुम्हाला की ऑलरेडी लहान मुलांना ऑलरेडी अभ्यासाचा खूप लोड असतो, त्यातून त्यांना पहिलं मराठी शिकणं महत्त्वाचं आहे, त्यात त्यांनी परत हिंदी घातलं तर लहान मुलांना ऑलरेडी अभ्यासाने खूप दमतात मुलं। तर ह्यासाठी आपण 5वी पासून पूर्वीपासून आहे ना तसं राहिला तर काय प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही पहिलीपासून जर हिंदी सक्ती करत असाल तर लहान मुलांना ऑलरेडी प्रेशर आहे। त्यामुळे ह्या विषयाला पूर्वीपासून सन्मान्य राजसाहेबांचा विरोध होता आणि साहेबांनी विरोध कायम ठेवला। आणि राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची भीती आणि 5 तारखेच्या मोर्चाची भीती याला घाबरून सरकारने हा निर्णय मागे घेतलेला आहे। आणि हा सर्वस्वी विजय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा एवढा या ठिकाणी। नक्कीच आपण बघतोय प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। काय सांगाल, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येणार या भीतीपोटी हे सगळा मोर्चा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असं 100% सरकार ठाकरे बंधू एकत्र येणार याला असे तर घाबरला सरकार, त्यामुळे हा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे। आणि हे सरकार राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना घाबरलेलं आहे, यांना घाबरल्यामुळे यांनी निर्णय घेतला। जर 5 जुलैचा निर्णय झाला असता, जर मोर्चा झाला असता 5 जुलैचा, तर सरकारला इतकं टेन्शन आलं असतं की त्यांनी, त्यामुळे त्याच्या अगोदर घाबरून त्यांनी हा निर्णय रद्द केलेला आहे। पण या हिंदी सक्तीच्या मुद्द्यानंतर तरी 2 मराठी बंधू एकत्र येणार होते, एक नवी वाटचाल ठरणार होती। या जरी हा निर्णय मागे घेतलेला असला आता सरकारने तरी पण युती व्हावी असं वाटतंय अजूनही। युती होणं आणि 2 बंधू एकत्र येणं हे मराठी माणसाचं स्वप्न आहे, मराठी माणसाची इच्छा आहे। पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून याचा जो काही सर्वोच्च निर्णय आहे तो राजसाहेब ठाकरे घेणार आहेत। आणि राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्र सैनिकांना योग्य मान्य असणार आहे, तो आता आम्ही पाळत आलेलो आहे। आणि त्याप्रमाणे जर साहेब म्हणले युती होणार तर युती होणार, त्या व्यतिरिक्त आम्ही करू शकत नाही। जरी हा 5 जुलैला होणारा जो मोर्चा होता हा मोर्चा स्थगित झाला तरी उद्धव ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंची एक भव्य सभा होणार आहे, तसं राजसाहेबांनी काही सभा घ्यावी किंवा असं काही कार्यकर्ते म्हणून वाटतं? नाही, राजसाहेब सभा घेणार, पण राजसाहेब जो काय निर्णय त्यांचा लवकर कळवतील। राजसाहेबांनी त्यांची पोस्ट करून फेसबुक माध्यमातून सर्व मनसेकांना, महाराष्ट्र जनतेला सर्व कळवलेलं आहे। पण लवकरच राजसाहेब पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपला निर्णय कळवतील त्या बाबतीत।
नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी मनसैनिक सगळे आहेत, प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. खूप मोठा विजय आहे. खरं तर बऱ्याचदा एखाद्या मागणीसाठी खूप जास्त आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, तेव्हा या मागण्या मान्य होतात. मात्र कदाचित असं पहिल्यांदा झालंय की आंदोलन काढलेलं नाही, मोर्चा काढला नाही, काहीच झालं नाही, मात्र मागणी मान्य झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा सगळा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय. मनसे आणि ठाकरे गटाचा जो मोर्चा होणार होता, अतिशय भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लोक येणार होते, साहित्यिक कलाकार येणार होते. असे सगळेच जण असताना सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतंय की हा मोर्चा जरी स्थगित झाला असला तरी सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे म्हणजेच ठाकरेंचे जे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे जे त्यांची या ठिकाणची आता सभा होणार आहे. मोर्चा कॅन्सल झाला तरी एक खूप मोठी भव्य दिव्य अशी सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज ठाकरेंकडून नेमकं या मोर्चाच्या जरी मोर्चा कॅन्सल झाला असला तरी त्याला स्किप करून दुसरं काय केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं आणि समस्त राज्यभरात मराठी माणूस हा सगळा जो जल्लोष आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.